नमस्कार मंडळी, मी अपेक्षा साळुंखे आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ काहीसा वेगळा असणार आहे, कारण आपल्याकडे आलेले आहेत काही पाहुणे. ते पाहुणे कोण आहेत आणि ती गंमत काय आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. सो व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. ट्रॅव्हलिंग स्टार्ट झालेलं आहे आणि आज आपल्या सोबत आहे मिस्टर गाडे आणि माझी बहीण मयुरी. तर अशा प्रकारे घाटांच्या वळणांची मजा घेत आमच्या प्रवासाची सुरुवात झाली. प्रवासाचा पहिला टप्पा हा ठाणे ते त्र्यंबक येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर म्हणजेच त्र्यंबकेश्वर. 147 किलोमीटरचे हे अंतर पूर्ण करताना सुंदर पाऊस आणि सुगंधित ओल्या रस्त्यांची साथ तर आम्हाला लाभलीच, सोबत निसर्गरम्य वातावरण आणि फुलांची रास पाहायला मिळाली. मग काय, फोटो सेशन तर झालंच पाहिजे ना. त्र्यंबक गावात प्रवेश करताच मयुरी आणि राहुलने शॉपिंग करण्याचा घाट घातला आणि जैसा देस वैसा भेस या वाक्याला पूर्णपणे न्याय देत आम्ही दर्शनासाठी निघालो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाणारे हे भोले बाबांचे अतिशय सुंदर असे त्र्यंबकेश्वर मंदिर. मंदिरात दर्शनासाठी खूप गर्दी असल्यामुळे आम्ही 200 रुपये प्रतीचे हे VIP दर्शनाचे पासेस घेऊन पुढे निघालो. भोले बाबांचे हे रमणीय रूप पाहून प्रवासाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात केली, जे होतं नाशिक ते अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यातील साईनगर शिर्डी. सो इट्स अ सेकंड डे आणि आम्ही आहोत शिर्डीमध्ये. आता पटापट रेडी होऊन आम्ही सगळे दर्शनासाठी निघतोय. राहुल गाडे. हा ब्युटिफुल सीन आहे आमच्या हॉटेलपासून. आम्ही फक्त शिर्डीच्या हॉटेलमधून एक 5 ते 10 मिनटं शिर्डीच्या टेम्पलपासून लांब आहोत. आता रेडी होऊन पटकन जाऊ आणि दर्शन घेतल्यानंतर विल बी बॅक. शिर्डी, जेथे राहतात खुद्द साईनाथ. साई मंदिरातील बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच शांती लाभते, हे मात्र तितकंच खरं आहे. जस्ट आम्ही साईबाबांचं अत्यंत सुंदर रूप पाहून आलो आहे आणि मंदिरातून जाऊन आलेलो आहोत. आम्ही आज गुरुवार असल्यामुळे ऑनलाईन पास बुकिंग केली होती वेबसाईटवरून, आणि कशी केली काय केली ते हवं असेल तर मी त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेल. आता यापुढे काय प्लॅन आहे आपला? यापुढे आपल्याला साई मंदिरपासून साई तीर्थ हे एक 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. तिथे जाऊन साईबाबांवर आधारित चित्रपट, साईबाबांचे मंदिर, त्यानंतर संपूर्ण भारतातले डिव्होशनल पार्क म्हणजे संपूर्ण भारतातले जे काही मंदिर आहे प्रसिद्ध ते साई तीर्थ पार्कमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर तेच आपण दर्शन करून येणार आहे. आणि त्यानंतर पुढचा प्लॅन आहे, आपण दर्शन झाल्यानंतर त्यानंतर पुढे आपण शनी शिंगणापूरला जाणार आहोत. ओके, चालेल, ठीक आहे. या प्रवासामध्ये आता आपण बघूया साई थीम पार्क. साईबाबांचे दर्शन घेऊन आमची स्वारी आता निघाली मुख्य मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर असलेले भारतातील पहिले भक्ती थीम पार्क साई तीर्थ, जेथे साईबाबांच्या आयुष्याचा आम्ही आढावा घेतला. सोबतच वेगवेगळे शोज देखील पाहिले, ज्यात द्वारकामाईचे दर्शन केले, लंका दहन 5D शो पाहिला, सबका मालिक 1 असा चित्रपट सुद्धा पाहिला आणि त्यानंतर सर्वात सुंदर आणि रमणीय अशी यात्रा म्हणजे तीर्थयात्रा, ज्यात भारतातील 12 प्रसिद्ध मंदिरांचे दर्शनही घेतले.
येथे साईबाबांचे छोटेसे मंदिरही आहे आणि आवारात सुंदर झाडे सुद्धा लावलेली आहेत. तुम्ही तिथे फोटो सेशन आणि कोणत्याही प्रकारची वेगवेगळी शॉपिंग सुद्धा करू शकता. विठोबा झाल्यानंतर पोटोबाचा तर विचार करावा लागेलच ना, म्हणून आमची पावले आपोआपच वळली ती साई प्रसादालय येथे. आता कुठे चाललोय आपण? आता आम्ही साई प्रसादालयामध्ये जेवण भोजनाचा कार्यक्रम आहे, इथे जेवणासाठी चाललोय. मोफत जेवण असतं. बरं. आणि मोफत असतं आणि काहीतरी म्हणाला ना, तो तिकीट पण असतं वगैरे. 50 रुपये देणगी देऊन तुम्ही वर अच्छा. पण जेवण करण्यासाठी जाऊ शकता. ओके, चालेल चालेल. बिकॉज जेवण इज द मस्ट. ज्या साई नगरीत स्वतः साईबाबा आपल्या हाताने जेवण बनवून गरिबांना जेवू घालत होते, त्या नगरीत आज कोणीही उपाशी राहू नये म्हणून मंदिर संस्थानाकडून येथे मोफत जेवणाची सोय केली जाते. लाखो भाविक रोज येऊन या प्रसादाचा लाभ घेतात. पेटपूजा करून आम्ही आता निघालो प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्याकडे, जो होता शिर्डी ते शनी शिंगणापूर. तब्बल 72 किलोमीटराचा हा सुंदर प्रवास. शनी महाराजांच्या या मंदिरात मंदिर संस्थानांनी अत्यंत सुंदर असे बागीचे आणि भक्तांचे आकर्षण ओढण्यासाठी छोटेसे तळे बांधले आहे, जो प्रत्येक भक्ताला येथे 5 मिनिटं विश्रांतीचा आणि सुखाचा अनुभव नक्कीच घडवतील. आता थोडासा उलट प्रवास करून जिभेचे नखरे पुरवायला आम्ही पोहोचलो नेप्ती नाक्यावरील फेमस भेळ खाण्यासाठी. आता आलोय आम्ही मामांच्या गावात. पहिल्या दिवशी केलेल्या उनाडग्यानंतर आज होता आमचा विश्रांतीचा दिवस. आज आम्ही कुठेही न जाण्याचे ठरवले आणि विचार केला की मामांचे शेत आणि आवार आम्ही फिरून येऊ. आता कुठे जातोय आपण? काय? ओ, का बरं? लग्न करून कंटाळा आले? मूग. हॅलो, आज आहे तिसरा दिवस गावामध्ये आणि आम्ही आता मामांच्या गावावरून, आमचं गाव एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर पिंपळगाव पारनेरमध्ये आहे, तर आम्ही तिथे चाललो आहे आणि तिथे भैरोबाचं दर्शन घेतल्यानंतर आजचा प्लॅन आहे की रांजणगावच्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं. सो स्टे ट्यून. मी पारनेरची फेमस लस्सी आणली. क्या बात है. देखो. ओहो हो. स्पेशली माझ्या वाईफसाठी. थँक्यू. थंडगार लस्सीचा आस्वाद घेतल्यानंतर आता पिंपळगावातील सर्वात सुंदर असे मंदिर जे आहे भैरोबाचे मंदिर, तेथे आम्ही दर्शनासाठी पोहोचलो. इतकं सुंदर वातावरण असताना सुद्धा एक खंत नेहमीच वाटते की गावाकडील बऱ्याच माणसांना शहराकडे येण्याची खूप ओढ लागलेली असते. खरं सांगू, खरं जगणं तर गावातच आहे. ठरल्याप्रमाणे आम्ही आता आलोय आमच्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. रांजणगावचे महागणपती, अष्टविनायकांपैकी एक विनायकाचे मंदिर हे आहे. दर्शन घेतल्यानंतर मंदिर संस्थानाकडनं बांधले गेलेल्या बाजूच्या गार्डन मध्ये फोटो सेशनचा कार्यक्रम तर झालाच पाहिजे होता ना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. उंदीर मामा की, उंदीर मामे की. सो इट्स अ लास्ट डे आणि संपली आमची ट्रिप. आता बॅक टू मुंबई आणि लागूया आपल्या कामाला. काय म्हणतात सर, मजा आली गावाला? खूपच छान दिवस गेले हिरव्या निसर्ग वातावरणात. वा. येता येता आम्हाला एक छान असं झेंडूच्या फुलांचं बाग भेटलेला आहे. अहमदनगर ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रत्येक माणसाला ओढ लागलेली असते, ती म्हणजे माळशेज घाटाची. घाटातील वातावरण नेहमीच अविस्मरणीय तर असतंच आणि प्रत्येक माणसाला थक्क करून जाणार असतं. अशा प्रकारे घाटातील गरमागरम मॅगी खाऊन आम्ही प्रवासाचा शेवट केला. काय मंडळी, कसे वाटले पाहुणे?
छान आहेत ना. या पाहुण्यांना मी आपल्या चॅनलवर पुन्हा पुन्हा आणण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला हा ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला. अशाच प्रकारे वेगवेगळे ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स, फॅशन, लाईफस्टाईल याबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.